सॉरी बेटा, बँगलोरला मी काही शॉपिंग केलं नाही. अगदी वेळेवर आलात. मी आत्ताच जेवायला बसणार होते. नाही तुम्ही जेवून घ्या, माझं जेवण झालंय. घर म्हणून इतक्या दिवसानंतर आल्यावर 4 घास घरात खायला काय हरकत होती? माझ्यासाठी काही महत्वाचा फोन किंवा पत्र वगैरे आलं होतं? तुम्ही बँगलोरला गेला ही बातमी छापून आली होती, त्यामुळे कोण कशासाठी फोन करणार? गेल्या 4 महिन्यात एकही महत्वाचा फोन नाही. घासवाल्याचा फोन होता, आल्याबरोबर पाठवून द्या म्हणून सांगितले. मी ताबडतोब त्याला भेटून येतो. हा सामना तयारी झाला. आता फक्त ते अमर बाबू यायची वाट बघते. साला थिंक ऑफ द्यावेला डिअर. नाही तुला नाही, मी नंतर तुला फोन करते. अरे अमर बाबू, चला तू कधी आली? ठीक आहे, आताच येतोय. म्हणजे घरी आल्यानंतर कळलं की तुमचा फोन आला होता म्हणून ताबडतोब इकडे चालू. गुड, चांगला केला तू. काय काम होतं? हे बघ अमर बाबू, झाला गेला विसरून आपल्या नवीन पिक्चरचा पुन्हा डायरेक्शन द्यायचा तुला विचार करते. आफ्टर ऑल एक पिक्चर फ्लॉप झाला म्हणून काय झाला? थँक्यू व्हेरी मच मिस्टर घासवाला. ते मधल्या काळामध्ये तू इकडे नव्हता ना, म्हणून मी ते स्टोरी, डायलॉग, म्युझिक, गाणी सगळा फायनलाइज केलाय. ते शॉर्ट डिव्हिजन बी केलाय. तो फक्त डायरेक्ट फ्लॉरवर शूटिंग करायचा. तुमची सगळी तयारी झाली तर मग शूटिंग साठी मी कशाला हवं तुम्हाला? ते गौरीबाई, तिचा ते एजंट मामू त्याला डेट्स नाही म्हणते. आज टॉपची हिरोईन झाली ना ती, पण तुझ्यामुळे हिरोईन झाली ती. तुझा ती ऐकेल. काय म्हणाले घासवाला? जगात कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचं राहिलो नाही मी. लगेच स्वतःला कमी लेखायची गरज आहे का? एक पिक्चर फ्लॉप झाला म्हणून काय झालं? तुम्हाला फ्लॉप डायरेक्टर म्हणायचं धाडस तर कोणी करणार नाही. 100 चांगल्या गोष्टी केल्या तरी लोकांना त्याचं कौतुक नसतं. लोक फक्त वाईट गोष्टी मनात ठेवतात. लोक आपल्याविषयी काय बोलतात यावर आपलं महत्व ठरतं का? यशानं तुम्ही कधीही हुरवून गेला नाही, मग दुःखाने एवढं खचून जायचं कारणच काय? दुःख माझा शोध घेत घरी आलं गीता की मीच त्याच्या मागे धावत गेलो हेच मला कळत नाही. ज्यानं दुःख पाहिलं नाही त्याने आयुष्यात पाहिलं काय? मग हा विषय मनातून काढून टाका. आपण पुन्हा कधीतरी यावर विचार करू. झालं गेलं विसरून पुढे जाऊ. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? मी गौरी बोलते. हाय, हाऊ आर यू? काल तुम्ही माझ्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला आला होता, पण थांबला नाही. गाणं आवडलं नाही का माझं? नाही, फार सुंदर गाणं झालं तुमचं. म्हणजे लाजवाब, अप्रतिम. मग थांबला कोणी माझ्यासाठी? काय करणार, ऍज युज्युअल एक महत्वाची मीटिंग आली, जाणं भाग होतं म्हणून. माझ्या बरोबर अपॉइंटमेंट ठरवायला वेळ नाही वाटत तुम्हाला? हा, कधी एनी टाइम तुम्ही सांगाल तेव्हा. पण तुम्ही काय बुवा, बिझी ऍक्ट्रेस, शूटिंग रेकॉर्डिंग चालू आहे. मी तर सगळं तुमच्यासाठी कॅन्सल करते. नाही नाही नाही, असं नाही करायचं बेटाबाई. अगं तू एक प्रतिथयश अभिनेत्री व्हावीस अशीच माझी इच्छा आहे. बेस्ट ऑफ लक. काही कॅन्सल करू नकोस. कॅरी ऑन. ओके, बाय बाय. कसला विचार करताय? पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू कसं करायचं याचा विचार करतोय. आता यापुढे मला कोणी नवीन चित्रपट देणार नाही. संपलोय. फिनिश्ड. तुम्ही कलावंत आहात, निदान कलावंताला तरी कळायला हवं. प्रत्येक नवीन कलाकृती शून्यातूनच उभी राहत असते. नवीन चित्रपट निर्माण करायची जिद्द आहे ना तुमच्या अंगी, मग निराश व्हायचं कारणच काय? तुम्ही स्वतःच्या बॅनरवर नवीन चित्रपट निर्मितीला सुरुवात करा. वेळ लागला का तुला? माझ्या पिक्चर करता लागणारा पैसा कोण देणार आहे मला? तुमचा चित्रपट पूर्ण व्हावा अशी नियतीची इच्छा असेल तर तो येईलही कुठूनही. पण जर आपणच हातपाय गायले तर आपल्याला तरी कोण मदत करणार? ठीक आहे,
तू सांगतेस तर त्या दिशेने प्रयत्न करतो. चहा घ्या. मामू, अरे करतोस काय तू? यातलं तुला काही कळतंय का? चंपाबाई, एक प्रोड्युसर मेरे त्या फिल्मला म्युझिक द्यावा म्हणून जिद करतोय. अरे गौरीच्या डेट्स मिळाव्यात म्हणून आयडिया आहे ही. तुला कोण म्युझिक देणार? समझदार है चंपाबाई, तू बहुत समझदार है. ये इस वक्त रियाज के वक्त कौन नाटक का? छी! अरे हाँ तो कोई नहीं है. इकडे आओ तशरीफ रखो. आज का गौरीबाईचा बंगला आज काय काम होतं? प्रेझेंट साहेबांनी पाठवलंय. साहेबांनी म्हणजे कुणी? तिथे येणारे सगळे साहेबच असतात. साहेब म्हणजे मोहनराव साहेबांनी. हा आण बघू. काय थंडा गरम काही येणार? नाही, ऑर्डर नाही. ऑर्डर नाही ना. मग नाही. चला फुटा निघा चला. चंपाबाई, मासा गळाला लागला. गौरी, बघू बघू काय आहे? हे बघ. अय्या, किती सुंदर हार. मोहनरायने तुझ्या सालगिऱ्याला मुद्दाम भेट म्हणून पाठवलाय. अस्सल हिऱ्याचा हार आहे. गौरी, अमर बाबू, या नाही या. बसा ना अमर बाबू, बसा. नाही म्हणजे माझं स्वतःचं काम होतं. मी स्वतःचा नवीन पिक्चर सुरू करतोय आणि त्यात हिरोईनचं काम तू. जरूर. हो, पण डेटचा वांदा आहेच हो. नाही म्हणजे मी लगेच डेट देऊ शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत? तुम्ही स्वतः चित्रपट काढायचा विचारच सोडून द्या. काय? हा, म्हणजे मी चित्रपट तयार करते, तुम्ही तो दिग्दर्शित करा. मंजूर आहे सौदा? डॉक्टर सांगत होते प्रकृती चांगली सुधारणा आहे तुमच्या. ही गोळी घ्या. औषध नकोय मला, कोणाचं उपकार नकोय. काय झालं? आमचं काही चुकलं का? तुमचं काय सुद्धा चुकलं नाही. माझं चुकलंय, सगळं माझं चुकलंय. त्यांचा पाडा माझ्या पुढे वाचू नका. औषध नको, दारू दे मला. दारू दे. पण डॉक्टर सांगत होते. दारू प्यायल्यानंतर मी मरेन एवढंच ना. मरू दे मला, सुखाने मरू दे. नाही डॅडी, आम्हाला गरज आहे तुमची. नाही, कुणाला माझी गरज नाही. एक टॉप डिरेक्टर आहे. मी माझ्या सगळ्या सुखा कबूल करतो, पण मला सुखाने मरू द्या. सुखाने मरू द्या. आपण मला बघून चकित व्हायचं काही कारण नाही, कारण आपण प्रथमच भेटतो एकमेकांना. पण मला तू चांगलंच ओळखतेस. तुम्ही जो माणूस तुझ्यामुळे आयुष्यातून उठला, त्या दुर्दैवी माणसाची मी पत्नी आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही अमर बापूंच्या पत्नी गीता. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय तुमच्या नवऱ्याच्या तोंडून. खूप स्तुती करतात तुमची. आज मुद्दाम वाकडी वाट करून आला? कारण माझे पती खूप आजारी आहेत. मग मला कशाला सांगताय? हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. माझं घर काही हॉस्पिटल नाही. गौरी, त्यांच्या भोवती प्रेमाचे धागे फार कुशलतेने विणलेस. आता ते तोडलेस तर हा घाव त्यांच्या जिव्हारी लागेल. आतापर्यंत जसं प्रेमाचं खोटं नाटक केलंस, त्याचप्रमाणे. गीताबाई, आम्ही नाटक करतो त्यासाठी लोक आमच्यावर लाखो रुपये उधळतात. हा फुकटचा तमाशा आम्हाला परवडणार नाही. गौरी, मी हात जोडते. माझ्यापासून मला माफ करा बाई. तुम्ही जाऊ शकता. तुमचा नवरा जिवंत राहायला काय किंवा मेला काय? खबरदार, पुढे एक अक्षर बोलीस तर. तुला थोडी तरी माणुसकी असेल म्हणून मी तुझ्या दाराशी आले. पण तू माणूस नाहीस,
सैतान आहेस, स्त्री म्हणून घेण्याला नालायक आहेस.